हाय हॅलो नमस्कार सखी. श्रावण महिन्यात मांसाहार घ्यावा की न घ्यावा याबद्दल बरेचसे मतभेद आहेत. काही लोक याला धार्मिक आधार देतात तर काही लोक याला शास्त्रीय आधार देतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून श्रावण महिन्यात मांसाहार घेणं योग्य आहे की नाही याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहूया. त्यासोबतच त्याची कारणेही जाणून घेऊया, म्हणजे तुम्ही स्वतः ठरवू शकाल की मांसाहार घ्यायला हवा की नको. सखी, या चॅनलवर असेच उपयुक्त व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण सुरुवात करूया. श्रावण महिना हा पावसाळा ऋतूत येतो. श्रावण महिना पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार 5वा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्र असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण नाव मिळाले. पावसाळ्यात थंड वातावरणात आपले पचनही मंदावलेले असते. अशा वेळी पचनात जड असं मांसाहार सेवन केल्यास तो निश्चितच दीर्घकालीन आजार निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतो. धर्मशास्त्र सांगतं म्हणून नाही तर आरोग्यासाठी या काळात मांसाहार टाळणं आवश्यक असतं. श्रावणात मांसाहार टाळण्याची शास्त्रीय कारणं. पावसाळ्यात शरीराचे तापमान वाढणे शरीरासाठी खूप घातक ठरू शकते. त्यामुळे पचनात व्यत्यय येऊ शकतो. हृदयासंबंधीही आजार होऊ शकतात. शारीरिक दुखणे उद्भवू शकते. त्यामुळे या महिन्यात मद्यपान करणे, मांसाहार करणे पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं. मांसाहार व्यवस्थित पचन झाला नाही तर मलप्रकृतीबद्दल विकार होतात, पचनसंस्था बिघडते. या सर्व बाबींमुळे मांसाहार सेवन करणं आरोग्यास अयोग्य असते. त्यामुळे वर्षातील 4 महिने किंवा कमीत कमी एक हा श्रावण महिना तरी मांसाहार वर्ज्य करणं योग्य असतं. मानवासारखेच या काळात प्राण्यांचे देखील पचन मंदावलेले असते. त्यामुळे पावसाळी वातावरणात मिळणाऱ्या मांसाचा दर्जा कमी प्रतीचा असण्याची शक्यता असते. त्यामुळे चातुर्मास किंवा कमीत कमी श्रावण महिन्यात तरी मांसाहार वर्ज्य करावा. पावसाळी वातावरणात मांसावरील बॅक्टेरिया वेगाने वाढतात. उन्हाळ्यात उष्णता, सूर्यप्रकाश यामुळे बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत. मात्र पावसाळ्यात हे जीवाणू आणि विषाणू वेगाने वाढतात. त्यामुळे फूड पॉयझनिंग होण्याची शक्यताही जास्त असते. त्यामुळे असे पदार्थ पावसाळ्यात न खाणं योग्य. श्रावणात उपवासाचे प्रमाणही जास्त का असते. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा, सणांचा राजा म्हटलं जातं. श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा व व्रत करण्याची परंपरा आहे. पूर्वी या काळात शेतावरची कामे कमी झालेली असत, त्यामुळे लोकांना बराच वेळ घरात जात असे. अशा वेळी जर सतत इतर ऋतूसारखे खाल्ले तर अन्न पचन होत नाही. तसेच पोटात गॅसेस वाढण्याची, अपचन होण्याची शक्यता असते. त्यामुळे कमी खाल्ले जावे म्हणून उपवास केले जात असत. शिवाय पूर्वीच्या लोकांना यावेळी थोडासा रिकामा वेळ मिळेल, त्यामुळे यावेळी देवदेवतांची पूजा अर्चना देखील केली जात असे. त्यामुळे व्रत ठेवण्याची परंपरा निर्माण झाली. या काळात कच्चे अन्न आणि पालेभाज्यांचं प्रमाणही कमी असावं. सर्वत्र दमट वातावरण असतं, त्यामुळे हवेतही रोगजंतू पसरलेले असतात. त्यातून पोटाचे विकार, जंतू संसर्ग लवकर होतात. या काळात पोटाचे आजार पटकन होतात, म्हणून कच्च्या अन्न आणि भाज्याही कमी प्रमाणात खाणं योग्य आहे. पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ असतो. या काळात मासे खाल्ले तर माशांच्या प्रजाती संपून जाण्याची भीती असते. त्यामुळे वर्षभर खाण्यासाठी नवीन मासे तयार जन्मावे यासाठी श्रावणात मासे खाणं अनुचित मानलं जातं. त्यामुळे श्रावणात मासे खाणं टाळणं योग्य आहे. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. सखी, या चॅनलवर आपण ब्युटी टिप्स, किचन टिप्स, हेल्थ टिप्स, रिलेशनशिप टिप्स आणि आणखीनही उपयुक्त असे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवरील व्हिडिओज नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सखी, ह्या चॅनल आपण फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती पाहू शकता.